नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण श्रावण घेवड्याची सुक्की भाजी तयार करणार आहोत. टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही आपली रेसिपी आहे. पटकन तयार होते. असा हा आपण श्रावण घेवडा आज बनवणार आहोत. तर याला फरसबी देखील म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला बीन्स असे देखील म्हणतात. या घेवड्याच्या शेंगा शक्यतो पावसाळ्यात किंवा श्रावण महिन्यात उपलब्ध होतात, त्यामुळे याला श्रावण घेवडा असे म्हणतात. तर आपण ह्या श्रावण घेवड्याच्या मागचा आणि पुढचा असे देठ कापून घेणार आहोत आणि याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत भाजीसाठी. तर इथे मी सर्व श्रावण घेवडा अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे. आता हा घेवडा आपण तव्यावर थोडासा परतून घेणार आहोत. थोडे तेल टाकून याला आपण थोडेसे परतून घेणार आहोत. थोडे डाग पडेपर्यंत याला आपण परतून घ्यायचे आहे, म्हणजे तो पटकन शिजला जाईल. तर इथे मी 2 मिनिटे व्यवस्थित असा हा घेवडा परतून घेते. तर इथे मी 2 मिनिटे घेवडा परतून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता घेवड्याला थोडेसे असे डाग पडलेले आहे. तर आता हा घेवडा आपण ताटात काढून घेऊयात आणि नंतर आपण याला फोडणी देणार आहोत. तर इथे सर्व घेवडा मी ताटात काढून घेते. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे गोडे तेल टाकून घेऊयात. गोडे तेल छान गरम झाली की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकूयात. जिरे देखील छान फुलले की आता यामध्ये आपण थोडासा लसूण टाकणार आहोत आणि त्यानंतर लगेचच एक बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत. एक बारीक कट केलेला कांदा आपण इथे टाकलेला आहे आणि आता आपण लसूण आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा तेलात परतून घेते. आता इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतलेला आहे. आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथे मी कापून घेतलेला आहे. तो देखील तेलामध्ये मऊ होईपर्यंत थोडासा परतून घेऊयात. टोमॅटो देखील आपण व्यवस्थित असा आता परतून घेणार आहोत आणि टोमॅटो परतल्यानंतर आता इथे आपला टोमॅटो परतलेला आहे. त्यानंतर आपण इथे आता सुके मसाले ॲड करूयात. त्यामध्ये प्रथम इथे मी हळद टाकलेली आहे, थोडीशी हिंग, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडा गोडा मसाला इथे मी टाकलेला आहे. आणि आपल्याला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे त्या प्रमाणामध्ये इथे मी काळा मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले तेलात मिनिटभर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. थोडा सुगंध येईपर्यंत व्यवस्थित असे छान तेलात हे मसाले आपण परतून घेणार आहोत. तर इथे मी मसाले तेलात छान परतलेले आहेत. आता यामध्ये आपण परतून घेतलेला श्रावण घेवडा यामध्ये आपण मिक्स करूयात. व्यवस्थित असे हे मसाले आपण परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. त्यामुळे छान असा सुगंध येतो मसाल्यांचा आणि आपली भाजी छान होते. आता यामध्ये आपण परतलेला श्रावण घेवडा टाकून घेऊयात आणि तो देखील व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेऊयात. साधारण 1 मिनिटभर आपण छान असे व्यवस्थित श्रावण घेवडा परतून घ्यायचा आहे. श्रावण घेवड्याला व्यवस्थित सगळे मसाले लागतील अशा प्रकारे आपण हा छान मिक्स करून घेऊयात. आणि आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे, ते देखील यामध्ये मिक्स करून घेऊयात.
आणि आता आपल्याला श्रावण घेवडा शिजेल इतपत थोडेसे यामध्ये पाणी टाकायचे आहे. अगदी अर्धा पेला पाणी पुरेसे होते. तेवढ्या पाण्यामध्ये आपला श्रावण घेवडा व्यवस्थित असा शिजेल. तर इथे मी अर्धा पेला पाणी टाकलेले आहे. ते आपण आता मिक्स करून घेऊयाल आणि यावर आता आपण गच्च बसेल असे झाकण ठेवणार आहोत आणि आपण हा श्रावण घेवडा शिजवून घेणार आहोत. तर इथे मी झाकण ठेवते आणि आता हा श्रावण घेवडा आपण साधारण 6 ते 7 मिनिटे छान असा शिजवून घेणार आहोत. 6 ते 7 मिनिटामध्ये आपला श्रावण घेवडा व्यवस्थित असा शिजून तयार होतो. तर इथे मी साधारण 6 ते 7 मिनिटानंतर झाकण उघडले आहे. तर हे बघा, यामधील पाणी बऱ्यापैकी आटलेले आहे आणि आपला श्रावण घेवडा देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. हे पहा, ह्या श्रावण घेवड्याच्या बिया लगेच शिजतात, फार याला वेळ लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये व्यवस्थित असा हा आपला शिजून तयार होतो. त्यामुळे टिफिनसाठी सकाळी घाई गडबडीमध्ये श्रावण घेवडा हे एक छान पर्याय आहे. आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट 2 चमचे टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित असे आता याला मिक्स करून घेऊयाल. छान असे हे आता मिक्स करूयाल आणि यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून देऊयाल. इथे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटे आपण तसाच श्रावण घेवडा ठेवायचा आहे. म्हणजे 2 मिनिटे रेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण खायला घेतलं तरी चालेल. इथे आपली आता श्रावण घेवड्याची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला थोडा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.